₹250 किलो आहे. तर मित्रांनो मांदेली ना ₹250 किलो आहे. तर मित्रांनो दीवचे बोंबिले हे कसे असणार आहे? ₹500 किलो. तर मित्रांनो वाव आहे ₹1400 किलोनी मिळणार आहे. तर फुल साईज आहे, साईज पाहू शकता बघा. तर मित्रांनो ढोमी बघा ₹300 किलो आणि साईज पण मोठी आहे. तर घोडे ₹800 किलो आहे. तर मित्रांनो पापलेट बघा ₹800 किलो आहे. मित्र हे ₹1600, हे ₹1800 किलो आहे. हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता मी आलो आहे कल्याण कोंडगाव भिवंडी ड्रायफिश मार्केटला. येथे ना आपल्याला होलसेल आणि रिटेल दोन्ही प्राईजमध्ये फिश पाहायला मिळणार आहे. इथे ना तुम्ही अर्धा किलोपासून ते 1 किलो 2 किलो ते क्वांटिटी म्हणजे 10-20 किलो पण इथे बाय करू शकता अगदी होलसेल प्राईजमध्ये. त्याच्याबद्दल संपूर्ण माहितीने पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. इथे तुम्हाला जवळा, बोंबील, कर्दी किंवा ढोमी वगैरे खारी मच्छी ती पण तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे अगदी रिजनेबल प्राईजमध्ये. त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला मग टाईम न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर मित्र बघा आता मी कल्याण कोंडगाव भिवंडी फिश मार्केटला आलोय. ड्रायफिश मार्केट आहे. तिथे तुम्हाला होलसेल आणि रिटेल दोन्ही प्राईजमध्ये ना मच्छी मिळणार आहे. जर तुम्ही होलसेलमध्ये घेतल्या तुम्हाला आणखी स्वस्त पण इथे मच्छी मिळणार आहे आणि रिटेलमध्ये घेतल्या तर थोडी प्राईस जास्त असते, म्हणजे 50-60 रुपयाची प्राईस थोडी जास्त असते. तर आता आपण जाणून घेऊया होलसेल आणि रिटेल प्राईस काय असणार आहे. तर एक एक शॉप आहे ना आपण कव्हर करूया. तर चला खाली जाऊन स्टार्ट करूया आपण. आता पहिला शॉप आहे, इथे दादाला विचारूया यांची मच्छ्यांची किंमत वगैरे काय असणार आहे. हे बघा इथे आपल्याला जवळा वगैरे, ढोमी वगैरे, वाकडे बोंबील आणि मुशी वगैरे पाहायला मिळणार आहे. दादांना विचारू किंमत काय असणार आहे. दादा जवळची किंमत सांगू शकता काय असणार? ₹250 किलो आहे. तो कोणता जवळ आहे? तो उत्तनचा आहे ना? मांदेली कशी असणार आहे? किती? ₹250 किलो. तर मित्रांनो मांदेली ना ₹250 किलो आहे. आणि बघा वाकडे बोंबील पण आहे. आणि वाकडे बोंबील ₹300 किलो. मित्र वाकडे बोंबील ₹300 किलोनी मिळणार आहे दादाकडं. आणि हे कोणते बोंबील आहे ना? अच्छा कुठले? दीवचे. तर मित्र दीवचे बोंबील हे कसे असणार आहे? ₹500 किलो, ₹300 किलो. आणि ते आता मुशी आहे ₹300 किलो आहे. अच्छा मार्केट सकाळी किती वाजता चालू होतो? 8 वाजता ना? आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ओके चालेल चालेल, थँक्यू. तर मित्रांनो दादा सांगताय सकाळी मार्केट आहे ना 8 वाजता चालू होतं, तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लागलेले असतं. चला आणखी पण जाऊन आपण किंमत विचारूया काय असणार आहे. तर बघा या बाजूला पण आहे, तिथे वजनावरती पण मिळणार आहे तुम्हाला. म्हणजे एखादा किलो पाहिजे ना तेही मिळणार आहे आणि क्वांटिटीमध्ये पाहिजे ना तर तेही तुम्हाला इथे जवळ मिळणार आहे. हे बघा जवळ आहे. काकीने विचारूया किंमत काय असणार आहे. काकी जवळची किंमत काय? 300. आणि तो मित्र हा ₹300 आणि तो ₹350 किलो आहे. हे बघा अशा प्रकारे असणार आहे. थोडा लालसर आहे आणि थोडा व्हाईट आहे, तो पांढरा आहे. आपण इथे पण विचारूया ढोमीची किंमत काय असणार. दादा ढोमी कशी असणार सांगता? ₹200 किलो. आणि मांदेली कशी असणार आहे? 200. आणि जवळा ₹250. कोणता जवळ आहे तो? उत्तनचा आहे ना? तर मित्रांनो उत्तनचा जवळ आहे. आणि बघा बोंबील पण आहे. आणि हे बोंबील कशी असणार आहे? 500. आणि वाकडे बोंबील ₹300 किलो. बोंबलांमध्ये पण फरक आहे, क्वालिटी हिशोबाने वेगवेगळी प्राइस असणार आहे. आणि बघा इथं आपल्याला आहे ना शेतीचे अवजारे पण पाहायला मिळणार आहे. चाळण वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे इथं. कोयता वगैरे पाहिजे ना शेतीचे अवजारे पण आहे. आपण मत्स्य जत्रेमध्ये पाहिलेले सर्व अवजारे. आणि बघा हे मापा पण आहे इथं. पाव किलो, 1 किलो, पावशेर वगैरे असे असतात ना वेगवेगळे माप, ते पण आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. आणि या साईडला बघा, या साईडला आपल्याला तवे वगैरे पाहायला मिळणार आहे. आणि बघा या साईडला आपल्याला मच्छीचे तुकडे वगैरे पाहिजे ते मिळणार आहे. दादांना पण विचारायची किंमत वगैरे काय असणार आहे. कशी आहे वाव? किती? ₹1400. तर मित्रांनो 1400 किलो असणार की पूर्ण अख्खी? किलो. तर मित्रांनो वाव आहे ₹1400 किलोनी मिळणार आहे. आणि बघा बोंबील पाहिजे बोंबील पण. आणि हे बोंबील कसे? दीवचे बोंबील आहे ₹800 किलो आहे. आणि बघा दरवेळी आपण दादाचा व्हिडिओ बनवतो तिथे तुम्हाला प्रत्येक प्रकारचे ना मच्छीचे तुकडे पाहायला मिळणार आहे. हे बघा ही पिवळी वाव आहे. आणि ही काळी आहे का? पिवळीच आहे ना? अच्छा तर म्हणजे फुल साईज आहे, साईज पाहू शकता बघा. पिवळी वाव आहे. आणि ही कोणती मच्छी आहे? पाकट. पाकट कसा? ₹1200 किलो होतं मित्र. ती कोणती आहे? बोलार. ती कशी आहे? ₹1200 किलो. आणि ही कोणती? तीच आहे का ही? अच्छा अच्छा मीठ नाही तर मित्र याच्यामध्ये मीठ नाही. ही कशी असणार आहे?
1400 रुपये किलो. अच्छा, माल नाही तर माल नाही त्यामुळे भाव वाढलेला आहे. आणि बघा इथे ढोमी पण आहे. आणि ढोमी कशी असणार आहे? तर ढोमी बघा 300 रुपये किलो आणि साईज पण मोठी आहे, मोठे मोठे. आणि बघा आणखी पण मच्छ्यांचे तुकडे वगैरे पाहिजे ते मिळणार आहे. ही कोणती मच्छी आहे? गोल आहे. ही कशी आहे? तर घोल आहे 800 रुपये किलो आहे. आणि कालीवाम, तर कालीवाम आहे बघा 600 रुपये किलो आहे. आणि बघा पापलेट पाहिजे पापलेट, हे कसे 800 रुपये किलो होतं. तर पापलेट बघा 800 रुपये किलो आहे. आणि ही कोणती? अच्छा, ही सुरमई आहे का? तर हे सुरमईचे तुकडे हे बघा, हे बघा अख्खी पाहिजे ना, अख्खी पण आहे बघा. दादा आपल्याला उचलून दाखवणार आहे आता. आणि साईज पाहू शकता बघा. ही कशी किलो? तर मित्र 1000 रुपये सांगतात पण 800 रुपयांनी किलोनी मिळणार. तर मित्र आपल्या चॅनलचं नाव सांगितलं ना तर तुम्हाला 800 रुपये किलोनी मिळणार आहे, नाही तर 1000 रुपये किलोनी विकले जाते इथे. आणि ओरिजिनल आहे आणि मोठी साईज पण पाहू शकता. आयफोन, तर मित्र दादा बोलतात आयफोन बोलतात तिला. आणि बघा इथे बांगडे पण आहे सुके. हे बांगडे कसे असणार आहे? रत्नागिरीची कशी असणार आहे? 1 किलो 400 रुपये. तर मित्र 1 किलो 400 रुपयाला मिळणार आहे. अच्छा, तर मित्र आपल्या चॅनलचं नाव सांगा, दादांना व्हिडिओ दाखवा तुम्ही. दादा तुम्हाला 50 रुपये कमी, म्हणजे प्रत्येक मच्छीमध्ये काय ना काय प्राइस कमी करून मिळणार आहे तुम्हाला. आणि बघा मोदका कशी? ही कशी? 300 रुपये किलो. आणि ही कोणती आहे पुढची? शिंगाडा, तो कसा आहे? 400 रुपये किलो. आणि बघा इथे सोडे पाहिजे, सोडे पण मिळणार आहे. सोड्यांची साईज पाहू शकता बघा किती मोठे मोठे. टायगर सोडा हे कसे असणार आहे? 1600 रुपये किलो. हे 1800 रुपये. हे 1600 रुपये, हे 1800 रुपये किलो आहे. आणि साईज पाहू शकता, तुम्हाला जवळून दाखवतो. आणि बघा हे पण पॉपलेट पाहू शकता बघा किती मोठी साईज आहे. मोठ्या मोठ्या साईज मध्ये तुम्हाला मिळणार आहे. तिथून एंट्री केली ना किंवा या साईडने एंट्री केल्यावरती दादा दरवेळी इथेच बसलेले असतात. हा पहिलाच शॉप आहे ना दादाचा इथे, तर नक्की तुम्ही ना त्यांच्याकडून मच्छी बाय करू शकता. चालेल दादा, थँक्यू. दादाचा शॉप तर आपण कव्हर केला, आणखी पुढचे शॉप पण आहे ते पण आपण कव्हर करूया. इथे पण आपल्याला मोठ्या मोठ्या साईज मध्ये बोंबील पाहायला मिळणार आहे. तर विचारूया दादा हे मोठे बोंबील कसे असणार आहे सांगू शकता? 800. तर मित्र बघा 800 रुपये किलो आहे. आणि हे 500. तर मित्र हे 500 रुपये किलो आहे. आणि हे कसे असणार आहे? हा 700 रुपये किलो. तर मित्र 700 रुपये किलो. हे बघा दादांकडे मिळणार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर दादाकडून तुम्ही बाय करू शकता. आणि बघा कर्दी पण इथं कर्दी आहे, दांडी आहे. कर्दी कशी असणार आहे? 400 रुपये किलो. तर कर्दी 400 रुपये किलो. आणि दांडी, दांडी कशी असणार दादा? 600 रुपये. भाग आहे ना, भाव वाढलेला आहे. तर अच्छा मच्छी नाही तर दादा सांगतात दांडीचे भाव वाढले त्यामुळं. आणि बघा जवळ पण पाहू शकता. आणि बोंबील पण पाहू शकता बघा तिथे क्वालिटी पाहू शकता पूर्ण भरलेले. आणि उन्हामध्ये ठेवले ना तर आणखी सुकून कडक झालेले. चला आणखी आणखी पण कव्हर करूया, आणखी काय काय पाहायला मिळतं आणि प्राइस काय असणार आहे वेगवेगळी ती पण आपण कव्हर करूया. आणि बघा इथे वाकटी पण पाहायला मिळणार. ताई वाकटी कशी असणार आहे? तर मित्र वाकटी बघा पांढरी वाकटी 700 रुपये किलो असणार आहे. पांढरी शुभ्र आहे. आणि बघा इथे पण बोंबील वेगवेगळ्या क्वालिटीचे बोंबील पाहायला मिळणार. हे बोंबील कुठले ताई? जूचे. हे कसे? 700 रुपये किलो. आणि हे 550 रुपये किलो. आणि बघा जवळा कर्दी पण आहे त्या साईडला, ते बघूया आपण. आणि कर्दी कशी असणार ही? आणि ती 500 रुपये. ही 350 रुपये किलो. ती पांढरी शुभ्र आहे आणि थोडीसा कलर याचा डार्क झालाय, म्हणजे काळपट झालाय थोडासा त्यामुळे. आणि जवळा पण पाहू शकता बघा. आणि बघा इथे हे सोडे पाहू शकता. उन्हामध्ये ठेवून ठेवून आणखी मच्छ्या कडक झालेल्या. आणखी पण आहे ते पण कव्हर करूया. हे बघा इथे पण वाकटी पाहायला मिळणार आहे. त्या साईडला पण आहे. सध्या स्टॉल पण कमी आहे यावेळी. आणि बघा त्या साईडला कचरा वगैरे साफ वगैरे करणं चालू आहे, म्हणजे मच्छीमधनं कचरा वगैरे काढला जाते. चला आणखी पण जाऊन पुढे पाहूया. बघा इथे पण आपल्याला कर्दी पाहायला मिळणार. तर कर्दीची किंमत वगैरे विचारूया. कर्दीची क्वालिटी छान आहे. ताई कर्दी कशी असणार आहे?
500 रुपये किलो. तर मित्र कर्दी बघा 500 रुपये किलो. ताई दांडी कशी असणार ही? 500 रुपये किलो. आणि वाकडे बोंबील 300 रुपये. तर मित्र वाकडे बघा 300 रुपये वाकडी पाहायला मिळणार. आता ही वाकडी कशी असणार आहे? 600 रुपये किलो. आणि बघा इथे कर्दी पाहू शकता, क्वालिटी किती छान आहे. क्वालिटी ही कर्दी कशी आहे? 500 रुपये किलो. आणि बघा जवळची पण क्वालिटी पाहू शकता. आणि हे जवळा कसा असणार आहे? 250. तर मित्र 250 रुपये किलो आहे. मित्र बघा इथे कर्दी जवळ जर तुम्हाला अर्धा किलो पण पाहिजे ना तोही मिळणार आहे, आणि 1 किलो पाहिजे तोही मिळणार आहे, आणि क्वांटिटी मध्ये पाहिजे ना तर तेही तुम्हाला इथे मिळणार आहे. तर तुम्ही अर्धा किलो पासून ते 10 किलो 20 किलो 30 किलो पण इथून खरेदी करू शकता. दादा जवळा कसा असणार आहे? 200 रुपये किलो. तर जवळ बघा 200 रुपये किलो. क्वालिटी पण बघू शकता. आणि बोंबील 500 रुपये किलो. तर 500 रुपये किलो म्हणजे 250 रुपयाला अर्धा किलो मिळणार. ते पण अर्धा किलो मिळतील. अच्छा, ते पण अर्धा किलो मिळतात. आणि बघा इथे कर्दी. आणि कर्दी कशी असणार आहे? 500 रुपये किलो. नंतर कर्दी बघा 500 रुपये किलोनी मिळणार आहे. आणि आज मार्केटमध्ये पब्लिक कमी दिसू राहिले. अच्छा, 5 वाजेपर्यंत असतात. स्लो स्लो पब्लिक येत राहते. त्यामुळं नंतर लास्ट टाइम आपण व्हिडिओ बनवता खूप गर्दी होती. आणि आता मच्छींचा भाव वाढलेला आहे ना मच्छींचा? अच्छा. तर मित्र दादा सांगताय बोटीला माल नाहीये, त्यामुळे ना भाव वाढलेला आहे. चालेल चालेल, थँक्यू. आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय.